हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. त्रिकोणातील एकसंपात यावरील आधारित प्रश्न आपण पाहत आहोत. काही आकृत्यावरील प्रश्न आपण पाहिले कालच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये ते पाहिले. आता काही लेखी प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. आता एवढे जर प्रश्न, प्रत्येक प्रश्न जर फळ्यावरती लिहायचं म्हणलं, बरं या फळ्यावरती प्रश्न लिहिण्यामध्ये अडचण नाही आहे. लिहिण्यासाठी लागणारा वेळ आणि तो सोडवण्यासाठी लागणारा वेळ, सोडवायला अगदी 1 मिनिट देखील, अर्धा मिनिट देखील वेळ लागत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ जो आपण बनवतो आहोत, हा प्रश्न मी तोंडी सांगणार आहे आणि त्याची काही रचना करायची असेल ती फळ्यावरती करून आपण उत्तर सांगणार आहोत. उत्तराबद्दल आपण विचार करणार आहोत. तर हा प्रत्येक प्रश्न आपण वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. या पद्धतीचा मी पहिलाच व्हिडिओ तयार करतो आहे की जो तोंडी प्रश्न सांगितला जातो आणि तो फळ्यावरती समजून दिला जातो. आत्तापर्यंत जे आपण सर्व प्रश्न आपण फळ्यावरती लिहून देत होतो, आपण एक वेगळी पद्धत म्हणून हा व्हिडिओ तयार करतो आहे. याचा काय रिस्पॉन्स येतो आहे की मुलांना व्यवस्थित समजतो आहे का हे पाहूया. तर यातील प्रत्येक प्रश्न आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण सोडवायचं आहे. पहा, प्रश्न घ्या पहिला. त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण XYZ मध्ये रेख XC लंब रेख YZ, रेख XC लंब रेख YZ. म्हणजे काय झालेलं आहे इथं, XC हा रेख YZ वरती लंब आहे. ओके, रेख XC लंब रेख YZ, XC हा रेख YZ वरती लंब आहे. आणि रेख ZA, रेख ZA लंब रेख XY, लंब रेख XY. या आकृत्या दिलेल्या नसतात. हा तोंड असा प्रश्न असतो लेखी, त्याची रचना करून आपण सोडवायचं असतं. पहा, त्रिकोण XYZ मध्ये रेख XC लंब रेख YZ, रेख YB लंब रेख XZ, XC लंब रेख YZ, रेख YA लंब रेख XY आणि रेख YB, रेख YB लंब रेख कोणत्या याच्यावरती आहे, XZ. म्हणजे या तिन्ही आपण प्रश्नामध्ये समजून घेऊ. प्रश्न लिहून घ्या अगोदर. त्रिकोण XYZ मध्ये रेख XC लंब रेख YZ, रेख ZA लंब रेख XY आणि रेख YB लंब रेख XZ. तर त्या त्रिकोणाच्या बाजूवरील लंब पाद बिंदूंचा गट कोणता? तर त्या त्रिकोणाच्या बाजूवरील लंब पाद बिंदूंचा गट, लंब पाद बिंदूंचा गट कोणता? पुन्हा प्रश्न पहा. त्रिकोण XYZ मध्ये रेख XC लंब रेख YZ, रेख ZA लंब रेख XY आणि रेख YZ लंब रेख रेख YB लंब रेख XZ. तर त्या त्रिकोणाच्या बाजूवरील लंब पाद बिंदूंचा गट कोणता? आता हा प्रश्न अगदी सोपा आहे. आता रचना करावी लागेल तुम्हाला त्रिकोण XYZ ची. त्रिकोण XYZ टेंटेटिव्ह काढा, त्याला नावं द्या XYZ. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, रेख XC हा YZ वरती लंब आहे, YZ वरती XC हा लंब आहे, या ठिकाणी हा दाखवा. नंतर ZA हा XY वरचा लंब आहे, ZA हा ZA हा
रेख XY वरचा लंब आहे आणि रेख YB हा रेख XZ याच्यावरचा लंब आहे. हे लंब दाखवा आणि लंबपाद बिंदूंचा गट. लंबपाद कुठे कुठे लंब पडलेले आहेत, लंब ज्या ठिकाणी पुढच्या रेषेवरती पडलेले आहेत त्याला म्हणायचं लंबपाद बिंदू. मग लंबपाद बिंदू कोणते आहेत? A हा लंबपाद बिंदू आहे, B पण लंबपाद बिंदू आहे आणि C लंबपाद बिंदू आहे. मग लंबपाद बिंदूचा गट कोणता येणार आहे? ABC. झाला प्रश्न. म्हणजे एवढे सोपे प्रश्न आहेत. फक्त हे प्रश्न फळ्यावरती लिहित बसणं. लिहिण्यासाठी अगदी 4 ओळी जातील. एका फळ्यावरती जास्तीत जास्त 4 प्रश्न समाविष्ट करू. आपल्या इकडे जवळजवळ 25-30 प्रश्न आहेत. मग एवढे प्रश्न करायचे म्हटल्यावरती 5-6 व्हिडिओ तयार होतील. त्याऐवजी आपण ते एकत्रित घेतोय. लेखी प्रश्न आपण ऐकून लिहितो आहोत आणि तो फक्त प्रश्न सोडवतोय. प्रश्न खूप सोपे आहेत. ओके, चला दुसरा प्रश्न घ्या. दुसरा प्रश्न घ्या. त्रिकोण ABCच्या बाजू 5 सेंटीमीटर. त्रिकोण ABCच्या बाजू 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर व 13 सेंटीमीटर आहेत. त्रिकोण ABCच्या बाजू 5 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 13 सेंटीमीटर आहेत. तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता पहा, या ठिकाणी त्रिकोण सांगितलेला आहे. त्रिकोणाच्या बाजूंची मापं दिलेली आहेत. त्रिकोणाच्या बाजूंची माप आहेत 5, 12, 13. 5, 12, 13 म्हटल्यानंतर कोणता त्रिकोण झाला? काटकोन त्रिकोण झाला. आणि काटकोन त्रिकोण काढला की या ठिकाणी आपल्याला 5, 12, 13 याची जर आपण मापं घेऊन रचना केली तर तो काटकोन त्रिकोणच होणार आहे. ही बाजू 5 असेल, ही 12 असेल आणि कर्ण 13 असेल. याच्या परिवर्तुळाची त्रिज्या, परिवर्तुळ म्हणजे त्याच्या शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ, त्याला परिवर्तुळ म्हणतात. मग या परिवर्तुळाची त्रिज्या विचारलेली आहे. काटकोन त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या. परिवर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय असते? परिवर्तुळाची त्रिज्या याचा अर्थ त्याच्या लंब दुभाजकाचा संपात बिंदू. म्हणजे या बाजूचा मध्य, त्याचा या ठिकाणी लंब टाकला, या बाजूचा मध्य याचा लंब टाकला आणि या बाजूचा मध्य इथून लंब टाकला, तर हा जो येतो तो लंब संपात बिंदू म्हणजे परिवर्तुळाची त्रिज्या असते. तो लंब दुभाजकाचा संपात बिंदू, लंब दुभाजकांचा संपात बिंदू, लंब दुभाजकांचा, हे लिहा बरं का, लंब दुभाजकांचा संपात बिंदू, लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा परिवर्तुळ केंद्र असतं. परिवर्तुळ केंद्र असतं, परिवर्तुळ केंद्र असते. मग आपल्याला इथं विचारलेले परिवर्तुळाची त्रिज्या आणि हा काटकोन त्रिकोणामध्ये कुठं येतो? परिवर्तुळ केंद्र काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाच्या मध्यावर. कुठे असतं? कर्णाच्या मध्यावर. आता या ठिकाणी कर्ण किती दिलेला आहे? 13 दिलेला आहे. मग परिवर्तुळाची त्रिज्या किती येईल? 6.5. आकृती काढून घ्यायची आहे, आकृती काढून घ्यायची आहे. प्रश्नाचं कच्चं काम नाही आहे, एकच ओळीमध्ये तेवढंच लिहायचं आहे. लंब दुभाजकांचा संपात बिंदू परिवर्तुळ केंद्र असतं आणि परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा कर्णाच्या मध्यावर असतो. मी या नियमानुसार यावर त्रिकोणाचा ABC, याला AC हा कर्ण आहे आणि यातून परिवर्तुळ काढायचं म्हटलं तर कर्णाच्या मध्यावरती म्हटल्यानंतर परिवर्तुळाची त्रिज्या 6.5 येणार आहे. चला लिहून घेतलं. चला तिसरा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू, खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू
खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? म्हणजे आता त्रिकोणाचा म्हणजे आता पर्याय पण लिहून घ्या. पर्याय देतो लिहून तुम्हाला. खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? शिरोबिंदूपासून विचारलेला आहे. आता पहा शिरोबिंदू. आता उदाहरणार्थ त्रिकोण काढला आपण. शिरोबिंदूपासून समान अंतर म्हणजे हा शिरोबिंदू हा या PQR या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असेल तर यातनं काढलेलं वर्तुळ काय होणार आहे? या शिरोबिंदूतून जाईल. म्हणजेच शिरोबिंदूतून जाणारं वर्तुळ याला म्हणतात परिवर्तुळ. मग परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो. मग इथं पर्याय काय आहेत पहा. पहिला पर्याय मध्यगांचा, दुसरा आहे लंबदुभाजकांचा, तिसरा पर्याय कोन दुभाजकांचा आणि चौथा पर्याय शिरोलंबाचा. आता परिवर्तुळाचं केंद्र कोण असतं? कुणाचा लंब संपात बिंदू असतो? तर परिवर्तुळाचा केंद्रबिंदू हा लंबदुभाजकांचा संपात बिंदू असतो. त्यामुळे उत्तर येईल लंबदुभाजकांचा. कारण तिन्ही लंबदुभाजकांचा. बरं इथं तिन्ही लंबदुभाजकांचं तुम्हाला परिवर्तुळ केंद्र काढायचं असेल तर तिन्हीही बाजूंचे लंबदुभाजक काढायची गरज आहे का? केवळ दोन बाजूंचे लंबदुभाजक काढले ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी तिसराही लंबदुभाजकाचा संपात बिंदू येत असतो. त्यामुळे तिन्ही बाजूचे लंबदुभाजक काढायची गरज नाही. परिवर्तुळ काढायचं असेल तर कमीत कमी फक्त दोन बाजूंचा लंबदुभाजकाचा संपात बिंदू आला तरी पुरेसा आहे. त्यामुळं पुन्हा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो? तर उत्तर येणार आहे लंबदुभाजकाचा संपात बिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समान अंतरावर असतो. चला तिसरा प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू आकृतीसह हे प्रश्नाची उत्तरं लिहायचे बरं का. प्रश्न लिहायचा आणि आकृती काढायची. आकृतीमध्ये ते दाखवायचं परिवर्तुळ वगैरे. आता पुढचा प्रश्न. त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्याच्या बाजूपासून त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्याच्या बाजूपासून समान अंतरावर असतो? लगेच त्रिकोण काढायचा आणि बाजूपासून समान अंतरावरती म्हणल्यानंतर बाजूपासून समान अंतरावरती पाहिजे. म्हणजे याच्यातनं जर वर्तुळ काढलं तर ते कोणाला बाजूला स्पर्श करून जाईल. म्हणजे हे कोणतं झालं? आंतरवर्तुळ. मग आंतरवर्तुळ केंद्र जे आहे याचा संपात बिंदू किंवा आंतरवर्तुळ केंद्र हे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूपासून समान अंतरावरती असतं. मग आंतरवर्तुळाचा केंद्र कसा काढायचा? कोणाचा संपात बिंदू असतो? तर आंतरवर्तुळाचं केंद्र म्हणजेच आंतरवर्तुळ केंद्र हा कोन दुभाजकांचा संपात बिंदू असतो. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? कोन दुभाजक. उत्तर येणार आहे कोन दुभाजकांचा संपात बिंदू. प्रश्न पुन्हा पहा. त्रिकोणाचा कोणता संपात बिंदू त्याच्या बाजूपासून समान अंतरावर असतो? पर्याय त्याचे होते लंब संपात बिंदू, गुरुत्व मध्य, परिकेंद्र आणि अंतर्वर्तुळ केंद्र. तर इथं अंतर्वर्तुळ केंद्र हे उत्तर येणार आहे. आणि तिथंच कंसामध्ये लिहा अंतर्वर्तुळ केंद्र म्हणजे काय असतो?
कोन दुभाजकांचा संपात बिंदू. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. पुढील तिसरा प्रश्न आहे. त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण XYZ मध्ये, त्रिकोण XYZ मध्ये त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब, त्रिकोण XYZ मध्ये त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब Y या बिंदूत छेदतात. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब Y या बिंदूत छेदतात, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? पहा, त्रिकोण दिलेला XYZ आणि या XYZ मध्ये X बिंदूवरून टाकलेला, पहा त्रिकोण XYZ यामध्ये X या शिरोबिंदूतून लंब टाकला तर तो Y वरती येतो, Z मधनं टाकला तर Y वर येतो, Y मधनं काढला तरी तो Y वर येतो. शिरोलंब म्हणजे काय होतो? शिरोलंब याचा अर्थ शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब. म्हणजे या ठिकाणी ही आकृती कोणती होईल? पहा, कोणती होईल आकृती? काटकोन त्रिकोणाची होईल. तेव्हा या शिरोबिंदूतून या X बिंदू या शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब Y या ठिकाणी येईल, Z या शिरोबिंदूतून टाकलेला लंब Y ठिकाणी येईल, आणि Y मधनं समोरच्या बाजूवर टाकलेला लंब देखील Y या ठिकाणी. तिन्ही शिरोलंब या Y या ठिकाणी छेदतायत. याचा अर्थ तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय पहा, पहिला समभुज त्रिकोण, दुसरा विशालकोन त्रिकोण, तिसरा काटकोन त्रिकोण आणि चौथा लघुकोन त्रिकोण. कोणता येईल उत्तर? डायरेक्ट उत्तर लिहा, पर्याय लिहिले नाही तरी काय हरकत नाही. तर तो कोणता येईल? काटकोन त्रिकोण येणार आहे. ओके, उत्तर लिहून टाका, काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून टाकलेले लंब ज्या ठिकाणी काटकोन तयार होतो त्या ठिकाणी एकत्र येत असतात. म्हणजे या ठिकाणावरनं आपल्याला याला लंब संपात बिंदू म्हणतात. शिरोलंबाचा लंब संपात बिंदू हा लघुकोन त्रिकोणामध्ये किंवा समभुज त्रिकोणाच्या अंतर्भागात असतो. काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी असतो. तर विशालकोन त्रिकोणात तो त्रिकोणाच्या बाहेर असतो. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? आता हे चारही विधानं लिहिली पाहिजेत. चारही विधानं लिहा. खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? पहिलं घ्या, त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू, त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याचा, त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याचा अंतर्वर्तुळ केंद्र असतो. त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याचा अंतर्वर्तुळ केंद्र असतो. पहिला पर्याय. यातलं चुकीचं विधान कोणतं? चार पर्याय देणार मी, यातली चारमधली तीन बरोबर असणार आहेत, एक चुकीचं असणार आहे. दुसरा पर्याय घ्या. पहिला, त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याचा अंतर्वर्तुळ केंद्र असतो. दुसरा, काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा, काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा, काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू, काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याच्या कर्णाचा मध्यबिंदू असतो. आपण ही आकृती काढून समजून घेणार आहोत. काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा त्याच्या कर्णाचा मध्यबिंदू असतो. तिसरं घ्या विधान. तिसरा पर्याय, त्रिकोणाच्या मध्यगांच्या संपात बिंदूला, त्रिकोणाच्या मध्यगांच्या संपात बिंदूला परिकेंद्र म्हणतात. त्रिकोणाच्या मध्यगांच्या संपात बिंदूला परिकेंद्र म्हणतात. आणि चौथा पर्याय घ्यायचा, विशालकोन त्रिकोणाच्या
शिरोलंबाचा संपात बिंदू विशाल कोन त्रिकोणाच्या शिरोलंबाचा संपात बिंदू हा त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. विशाल कोन त्रिकोणाच्या शिरोलंबाचा संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. आता हे चारही पर्याय आपण चेक करणार आहोत. पहिला सांगितलेला आहे त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू हा अंतर्वर्तुळ केंद्र असतो. व या ठिकाणी आपण उदाहरणार्थ मी एक काटकोन त्रिकोण काढला, कोणताही त्रिकोण काढला, कोन दुभाजक म्हणजे याचा कोन दुभाजक काढला, याचा कोन दुभाजक काढला, याचा कोन दुभाजक काढला आणि या ठिकाणावरून वर्तुळ काढलं तर हे कोणतं येते? अंतर्वर्तुळ येते. म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. ही त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा संपात बिंदू अंतर्वर्तुळ केंद्र असतं, बरोबर आहे विधान. दुसरं काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजक म्हणजे शिरोबिंदूतून बाजूच्या मध्यामधनं टाकलेला दुभाजक. काटकोन त्रिकोण काढूया, याचा लंब दुभाजक म्हणजे या बाजूचा मध्य, याच्यावरती टाकलेला लंब, हा लंब, याचा मध्यबिंदू, याच्यावरती टाकलेला लंब, याचा मध्यबिंदू, याच्यावर टाकलेला लंब, हा लंब दुभाजकाचा संपात बिंदू कुठे आला? कर्णाच्या मध्यावरती आला. म्हणजे दुसरंही विधान बरोबर आहे. काटकोन त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा कर्णाचा मध्यबिंदू असतो. ही आकृती काढून घ्यायची आहे बरं का. या पर्याय समजून घेण्यासाठी आकृत्या काढून घ्यायच्या आहेत. तिसरं त्रिकोणाच्या मध्यगांच्या संपात बिंदूला परिकेंद्र म्हणतात. त्रिकोणाच्या मध्यगा काढूया आपण, मध्यगा काढूया. आता हा या थोडासा वेगळा काढतो, विशाल कोन काढतो किंवा आपण काटकोन काढू, काय हरकत नाही, काटकोन काढला तरी. मध्यगा म्हणजे मध्यबिंदू आणि शिरोबिंदू जोडणारा, मध्यबिंदू आणि हा जोडणारा, मध्यबिंदू आणि हा जोडणारा, याच्यावरनं आपण जर वर्तुळ काढलं तर ते परिकेंद्र असतं. म्हणजे हा या बिंदूला परिकेंद्र म्हणतात, बरोबर आहे का? पहा बरं, तुम्हाला इथं पाहिलं तर इथनं वर्तुळ असं हे काढायला येतं आहे का? हे वर्तुळ काढलं तर येईल का? पहा, अंतर पहा, हे या ठिकाणी अंतर वेगळं वेगळं जाणवते आपल्या डोळ्याला देखील. हा कसला असतो? हा मध्यगाचा संपात बिंदू, हा गुरुत्व मध्य याला म्हणतात, याला जी म्हणतात. आणि तो मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. तो आंतरवर्तुळ केंद्रही नसतो, परिवर्तुळ केंद्रही नसतो. परिवर्तुळ केंद्र कोणता असतो? तर लंब दुभाजकांचा संपात बिंदू परिवर्तुळ केंद्र, तर कोन दुभाजकांचा संपात बिंदू आंतरवर्तुळ केंद्र. त्यामुळं या ठिकाणी मध्यगांचा संपात बिंदू हा परिवर्तुळ केंद्र म्हणतात, चुकीचं आहे तिसरं विधान. आणि चौथं विशाल कोन त्रिकोणाच्या शिरोलंबाचा संपात बिंदू, विशाल कोन त्रिकोण आहे याचा शिरोलंब याचा अर्थ समोरच्या बाजूवर टाकलेला लंब. या ठिकाणी हा लंब टाकला, या ठिकाणी या याच्यातून समोरच्या बाजूवरती लंब टाकला, यामधून समोरच्या बाजूवरती लंब टाकला. ही बाजू वाढवावी लागेल तेव्हा लंब पडणार आहे. हा या ठिकाणी आला तो शिरोलंबाचा संपात बिंदू. विशाल कोन त्रिकोणाचा शिरोलंबाचा संपात बिंदू हा या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. हे विधान बरोबर आहे. त्यामुळे चुकीचं विधान येणार आहे पर्याय क्रमांक 3. ओके, आकृत्या व्यवस्थित काढून घ्या. चला पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 5 काय आकडा येईल तो पहा. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात? खालीलपैकी कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात? पहिला पर्याय काटकोन त्रिकोण, पहिला पर्याय काटकोन त्रिकोण, दुसरा पर्याय समद्विभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, तिसरा विषमभुज त्रिकोण, विषमभुज त्रिकोण आणि चौथा समभुज त्रिकोण. तर कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब, शिरोलंब म्हणजे शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब, याला शिरोलंब म्हणतात. आणि मग कोणत्या त्रिकोणाचे शिरोलंब एकरूप असतात? तर पर्यायी उत्तर समभुज त्रिकोण. बरोबर आहे, छान. चला पुढील प्रश्न घ्या. म्हणून हे लिहिण्याचं म्हटलं तर 3-4 ओळी जातील. लिहिण्यासाठी लागणारा वेळ आपल्याला ऐकून लिहिलं अगदी सोपं आहे.
अडचणीचं नाही. पुढील प्रश्न घ्या. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यास म्हणजे आपल्याला त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे? त्रिकोणाचं अंतर्वर्तुळ काढायचं आहे आपल्याला. त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे? पर्याय घ्या. पहिला पर्याय लंब संपात बिंदू. लंब संपात बिंदू म्हणजे प्रत्येक बाजूच्या मध्यामध्ये टाकलेले लंब संपात बिंदू. दुसरा आकडा घ्या कोन दुभाजकांचा संपात बिंदू. दुसरा पर्याय कोन दुभाजकांचा संपात बिंदू. तिसरा पर्याय लंब दुभाजकांचा संपात बिंदू. तिसरा पर्याय लंब दुभाजकांचा संपात बिंदू. पहिला लंब संपात बिंदू, दुसरा कोन दुभाजकांचा संपात बिंदू, तिसरा लंब दुभाजकांचा संपात बिंदू आणि चौथा पर्याय मध्यगांचा संपात बिंदू. मध्यगांचा संपात बिंदू. आकृती काढा टेंटेटिव्ह की आपल्याला अंतर्वर्तुळ काढायचं आहे. मग अंतर्वर्तुळ काढायचं म्हटल्यानंतर कोणता पाहिजे सांगा बरं. कोणतं पाहिजे? तर या अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर त्याला कोन दुभाजकांचा संपात बिंदू लागतो. कोन आकृती काढायची आहे, कोन दुभाजकांचा संपात बिंदू. कोन दुभाजकांचा संपात बिंदू. कोन दुभाजकांचा संपात बिंदू असेल तर आपण अंतर्वर्तुळ काढू शकतो. म्हणजे याला अंतर्वर्तुळ केंद्र म्हणतात. परिवर्तुळ जर काढायचं असेल तर आपल्याला लंब दुभाजकांचा संपात बिंदू लागतो की या ठिकाणी या बाजूचा लंब मध्य काढायचा, तिथं लंब टाकायचा. याला म्हणायचं लंब दुभाजकांचा संपात बिंदू. त्याच्यावरून आपण परिवर्तुळ केंद्र काढू शकतो. अंतर्वर्तुळ काढायचं असेल तर कोन दुभाजकांचा संपात बिंदू. नंतर शिरोलंबाचा पहिला लंब संपात बिंदू, दुसरा कोन तिसरा लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू याच्यावरून आपण परिवर्तुळ काढतो. लंब संपात बिंदू म्हणजे शिरोलंबाचा संपात बिंदू झाला तो. शिरोबिंदूतून समोरच्या बाजूला टाकलेल्या लंबाच्या संपात बिंदूतून काही अंतर्वर्तुळ बाह्य परिवर्तुळ दोन्ही काही काढता येत नाही. फक्त तो कुठे असतो एवढाच प्रश्न येतो. आणि चौथा मध्यगांचा संपात बिंदू, त्याला जी म्हणतो, गुरुत्व मध्य. तो मध्यगेचे 2:1 या प्रमाणात विभाजन करतो. चला पुढील प्रश्न घ्या. त्रिकोणाचा परिकेंद्र काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे? त्रिकोणाचा परिकेंद्र काढण्यास खालीलपैकी काय आवश्यक आहे? त्रिकोणाचं परिकेंद्र काढायचं आहे. परिकेंद्र म्हणजे परिवर्तुळाचा केंद्र. त्रिकोणाचा परिकेंद्र काढण्यास काय आवश्यक आहे? पर्याय घ्या. पहिला पर्याय मध्यगांचा संपात बिंदू. पहिला पर्याय मध्यगांचा संपात बिंदू. पहिला पर्याय मध्यगांचा संपात बिंदू. दुसरा कोन दुभाजकांचा संपात बिंदू. दुसरा पर्याय कोन दुभाजकांचा संपात बिंदू. कोन दुभाजकांचा संपात बिंदू. तिसरा पर्याय लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू. आणि चौथा पर्याय आहे शिरोलंबाचा संपात बिंदू. शिरोलंबाचा संपात बिंदू. आता पहा परिकेंद्र काढायचं म्हणजे परिवर्तुळ काढायचं आहे. मग त्रिकोणाचं जर परिवर्तुळ काढायचं असेल, परिवर्तुळ याचा अर्थ तिन्ही बिंदूतून जाणारे वर्तुळ, तिन्ही शिरोबिंदूतून जाणारे वर्तुळ. तर काय काढावं लागतं? आपण कोन दुभाजकाचा काढला तर अंतर्वर्तुळ येतं. परिवर्तुळ काढायचं असेल तर या मध्यबिंदूतून, बाजूच्या मध्यबिंदूतून टाकलेले लंब, या मध्यबिंदूतून टाकलेले लंब ज्या ठिकाणी एकत्र येतात, या ठिकाणावरून काढलेलं वर्तुळ या तिन्ही शिरोबिंदूतून जातं. याला म्हणतात परिवर्तुळ केंद्र. मग हा कोणाचा संपात बिंदू आहे?
हा आहे लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लिहा तिथं परिवर्तुळ केंद्र. परिवर्तुळ केंद्र आकृती काढायची आहे. विशाल कोणाची मुद्दाम काढली आहे मी. परिवर्तुळ केंद्र बरोबर परिवर्तुळ केंद्र बरोबर लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू. लंब दुभाजकांचा संपात बिंदू हा परिवर्तुळ केंद्र असतो. मग परिवर्तुळ काढायचं असेल तर लंब दुभाजकांचा संपात बिंदू पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक येणार आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला पुढील प्रश्न घ्या. त्रिकोण XYZ च्या त्रिकोण XYZ च्या प्रतलातील त्रिकोण XYZ च्या प्रतलातील म्हणजे त्या त्रिकोणाच्या ते सांगतो समजून. त्रिकोण XYZ च्या प्रतलातील त्रिकोण XYZ च्या प्रतलातील M हा बिंदू त्रिकोण XYZ च्या प्रतलातील M हा बिंदू त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूपासून त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूपासून समदूर आहे. समदूर म्हणजे सारख्या अंतरावर समदूर आहे. तर समदूर आहे तर M हा बिंदू XYZ चा म्हणजे त्रिकोण XYZ चा M हा बिंदू त्रिकोण XYZ चा काय आहे? त्रिकोण XYZ चा काय आहे? पहिला पर्याय येईल परिकेंद्र. पहिला पर्याय परिकेंद्र. दुसरा अंतर्वर्तुळ केंद्र. दुसरा पर्याय अंतर्वर्तुळ केंद्र. तिसरा शिरोलंबाचा संपात बिंदू. तिसरा पर्याय शिरोलंबाचा संपात बिंदू. आणि चौथा पर्याय गुरुत्व मध्य. चौथा पर्याय आहे गुरुत्व मध्य. आता पहा इथं प्रश्न समजून घेऊ. त्रिकोण XYZ च्या प्रतलातील याचा अर्थ प्रतल जर निश्चित करायचा असेल तर कमीत कमी 3 बिंदू लागतात. नैक रेषीय एक रेषीय नाही नैक रेषीय 3 बिंदू. या ठिकाणी आपण मी 3 बिंदू कोणतेही घेतले आणि हे जर जोडले तर हे प्रतल तयार झालं. हे प्रतल तयार झालं. ही त्रिकोणाचं नाव दिलं XYZ. XYZ या त्रिकोणाच्या प्रतलामध्ये M हा बिंदू आहे. प्रतलामध्ये म्हणजे आतमध्ये आहे. M हा बिंदू आहे आणि तो तिन्ही शिरोबिंदूपासून आता प्रतल तुम्हाला आतमध्येच असेल असं नाही. प्रतल याचा अर्थ प्लेन सर्व बाजूला विस्तारित जाणार आहे. हे इकडे पण वाढत जाणार आहे. इकडे वाढत जाणार आहे. इकडे वाढत जाणार आहे. इकडे वाढत जाणार आहे. एका प्लेनवरती ते वाढत जाणार आहे. आणि याचा जो शिरोबिंदू M हा बिंदू आहे तो तिन्ही बिंदूपासून सारख्या अंतरावर शिरोबिंदूपासून तिन्ही शिरोबिंदूपासून समान अंतरावरती म्हणजे या समान अंतरावर याचा अर्थ या बिंदूतून वर्तुळ जर काढलं तर ते तिन्ही शिरोबिंदूतून जाणार आहे. जर हा विशाल कोण त्रिकोण घेतला असता तर या ठिकाणी आला असता आणि त्यातनं काढलेलं वर्तुळ आपलं या तिन्ही बिंदूतून गेलेलं असतं. मग हा M बिंदू विशाल कोण त्रिकोणामध्ये बाहेर असेल तो त्रिकोणाच्या बाहेर पण त्या प्रतलामध्ये आहे. आता लघुकोण काटकोण असेल तर तो आतमध्ये असतो. तर या ठिकाणी हा तिन्ही शिरोबिंदूपासून समदूर असलेला M हा बिंदू हा तिन्ही शिरोबिंदूपासून सारख्या अंतरावर आहे. याचाच अर्थ या बिंदूमधनं जर वर्तुळ काढलं तर ते तिन्ही शिरोबिंदूतून जाणार आहे. याचा अर्थ ते कसलं वर्तुळ आहे? याचा अर्थ ते परिवर्तुळ आहे. आणि मग परिवर्तुळ याचं केंद्र तो झाला. मग परिवर्तुळ केंद्र काय असतं? कशाचा संपात बिंदू असतो? कशाचा? लंब संपात बिंदू. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? उत्तर काय येणार आहे?
लंब संपात बिंदू, आणि त्याला काय म्हणतात? आता पर्याय पहा, तुम्हाला काय लंब संपात बिंदू दिलाय का? लंब संपात बिंदू पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे. लंब संपात बिंदू म्हणजे काय? बाजूच्या मध्यामध्ये टाकलेले लंब, प्रत्येक बाजूच्या मध्यामध्ये लंब काढले आणि लंब ज्या ठिकाणी येतात ते लंब संपात बिंदू. किंवा दुसरं त्याला काय म्हणतात? परिवर्तुळ केंद्र. हे परिवर्तुळ केंद्र त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूपासून समान अंतरावरती असतं. त्यामुळे उत्तर काय येणार आहे? परिकेंद्र, परिवर्तुळ केंद्र किंवा परिकेंद्र देखील नुसतं म्हणू शकता आपण, त्याला परिकेंद्र म्हणलं तरी चालेल. मग इथं प्रश्न पुन्हा पहा. त्रिकोण XYZ प्रतलातील यम हा बिंदू त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूपासून समदूर आहे, तर यम बिंदू XYZ काय आहे? परिकेंद्र आहे. पहिला पर्याय येईल उत्तर परिकेंद्र. चला पुढचा प्रश्न घ्या. त्रिकोण LMN, त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू, त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू हा त्याच्या एका शिरोबिंदूवर आहे. त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू, लंब संपात बिंदू म्हणजे शिरोबिंदूतून समोरच्या बाजू टाकलेला लंब. त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू हा त्याच्या एका शिरोबिंदूवर आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? पहा लंब संपात बिंदू, प्रश्न पुन्हा पहा. त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू हा त्याच्या एका शिरोबिंदूवर आहे, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे? पहिला पर्याय समभुज त्रिकोण, पहिला पर्याय समभुज त्रिकोण, दुसरा पर्याय काटकोन त्रिकोण, दुसरा पर्याय काटकोन त्रिकोण, तिसरा पर्याय लघुकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण, आणि चौथा पर्याय विशाल कोन त्रिकोण, चौथा पर्याय विशाल कोन त्रिकोण. आता पहा या ठिकाणी काय म्हणले? त्रिकोण LMN चा लंब संपात बिंदू, लंब संपात बिंदू म्हणजे काय? शिरोबिंदूतून समोरच्या बाजूवर टाकलेला लंब. हा एका शिरोबिंदू येतो म्हणजे तो कसला असणार आहे? बरोबर आहे, तो कोणता असणार आहे? काटकोन त्रिकोण असणार आहे. या समोरचा बाबा आपण नाव दिलं आहे का त्याचं? LMN दिलेलं आहे. LMN याचा लंब संपात बिंदू त्याच्या शिरोबिंदूवर आहे. L बिंदूतून समोरच्या बाजू टाकलेला लंब यम या ठिकाणी येतो. N मधनंही लंब टाकलेला या ठिकाणी N मध्ये येतो, आणि या समोरच्या बाजूनही टाकलेला लंब या ठिकाणी येतो. म्हणजे काय उत्तर? काटकोन त्रिकोण येणार आहे. ओके, राहिलेला आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. धन्यवाद मित्रांनो.